बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की मागं ओढल्यानंतर मशीना तुटतात, म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा कंपनीच्या मशीना तुटतात. तर ते सुद्धा एक ट्रायल तुम्हाला देतो की या मशीनचं काही तुटते फिटते का पहा तुम्ही. मी मागं वाढतो, समोर मागं, बरं जोरात, असं नाही की बा हळूच हळूच, कशा पद्धतीने तुम्ही याला हँडल करू शकता. त्यानंतर या मशीनची जर मजबूती पाहायची असेल तुम्ही मजबूती सुद्धा दाखवतो बा. ठीक आहे, मशीन वरून फेकली, परत एकदा चालून दाखवतो, बियाणं व्यवस्थित पडते का पाहू आपण. पहा, प्रत्येक ठिकाणी एक एक बी पड. शेतकरी मंडळींचं म्हणणं होतं की तुमच्या मशीन ॲग्री पॉवरच्या सीडर मशीनने कापूस पेरून दाखवा. तर इथं पहा, तुम्ही पाहू शकता ॲग्री पॉवरची सीडर मशीन. ठीक आहे, ॲग्री पॉवरची सीडर मशीन. तर मंडळी आता आपण मशीन पूर्ण बनवून घेतलेली आहे. आता या मशीन सोबत काय काय मिळते हे सगळ्यात पहिले समजून घ्या. यासोबत मिळते 13 प्रकारचे सीड रोलर, जे वेगवेगळे पिकं लावण्यासाठी कामा येते. 2 सीड रोलर तर आपण ऑलरेडी याच्यात टाकलेले आहे. त्यानंतर 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 4 आहे यामध्ये पहा, 11, 12 आणि हे एक 13 प्रकारचे सीड रोलर. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त सुद्धा सीड रोलर मिळते, फक्त ते वेगळे विकत घ्यावं लागते. तुम्हाला जर वेगळे पिकं लावायचे असतील, आम्ही सांगतो त्याच्या व्यतिरिक्त, तर वेगळे सीड रोलर सुद्धा उपलब्ध आहेत. ते तुम्हाला फक्त वेगळे विकत घ्यावे लागतील. ठीक आहे, त्यानंतर मशीन सोबत मिळते पहा वेगवेगळ्या प्रकारचे स्पेसर आहेत, 4 प्रकारचे स्पेसर. आता हे स्पेसरचं काम काय, तर वेगवेगळे अंतर करण्यासाठी हे स्पेसर तुम्हाला कामाला येतं. ठीक आहे, 4 प्रकारचे इथं स्पेसर तुम्हाला मिळतात. त्यानंतर मिळते एक चंद्रकोर. ठीक आहे, त्यानंतर मिळते एल आकाराचा पाना. हे दोनही साईडने याचं काम आहे, त्यामुळे पाना सुद्धा इथे मिळतो. आणि त्यानंतर एक युजर गाईड मॅन्युअल मिळते. आणि अशा प्रकारचे जे साहित्य आहे हे साहित्य तुम्हाला या मशीन सोबत मिळते. तर कापूस लावण्यासाठी आपल्याला मशीन मध्ये हे सीड रोलर टाकायचं आहे कापसासाठीचं. तर पहा हे कशा पद्धतीने टाकायचं. तर हा जो गोल भाग आहे, हा गोल भाग इथं होता, आपण ते फिरून मशीनवर तिथं आणलेला आहे, जिथून आपल्याला सीड रोलर चेंज करायचा आहे. तर हे 6 नंबरचं सीड रोलर आहे. आणि हे सीड रोलर 5 नंबरचं सुद्धा तुम्हाला लागू शकते. त्याचं कारण काय, तर जर तुमचं बियाणं छोटं असेल, बारीक आकाराचं असेल तर 6 नंबर, ठोकळ मोठं बियाणं असेल तर 6 नंबर, म्हणजे बियाण्याच्या आकारानुसार कमी जास्त होऊ शकते या सीड रोलरचा नंबर. ठीक आहे, आता बघा हे आहे 0 नंबरचं सीड रोलर. हे सीड रोलर या सीड रोलर सोबत कंपल्सरी लावायचं आहे. आणि जे मोठे जाडे सीड रोलर तुम्ही पाहिले त्यासोबत मग याची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, आता कसं टाकायचं ते पाहून घ्या. इथं 0 नंबरचं टाकलं आपण. त्यानंतर इथं पहा 3 गोल आहे आणि एक अंडाकृती छिद्र आहे. ते अंडाकृती छिद्र या अंडाकृती रॉड मध्ये गेलं पाहिजे. ठीक आहे, त्याआधी पहिले आपल्याला चंद्रकोर टाकायची आहे. चंद्रकोर टाकली, चंद्रकोर या गाल्यामध्ये इथं फिट होते अशा पद्धतीनं. हे बसलेलं आहे. त्यानंतर आतमधलं झाकण बसवायचं आहे, बसवलं. त्यानंतर वरचं झाकण बसवायचं आहे आणि ते सुद्धा बसवलं. आता या बॉक्समध्ये बियाणं टाकणे आणि मशीन चालून पाहणे. आता आपण मशीन चालून पाहू कशा पद्धतीने बियाणं पडते. आता पाहू एक दाना पडला आहे का. या आता थोडं कॅमेरा जाऊ. एक दाना, परत इथं एक दाना दिसते, परत इथं एक दाना, इथं पण एक दाना. ठीक आहे, पाहू शकता प्रत्येक ठिकाणी एक एक कापसाचा दाना पडलेला आहे. आणि परत पहा इथं पण, इथं सुद्धा. तर मंडळी तुम्ही पाहिलं कशा प्रकारे सिंगल बियाणे आपण कापूस टोबू शकतो. ज्या शेतकऱ्यांना या गोष्टीवर भरोसा नव्हता त्यासाठी आपण हा स्पेशल व्हिडिओ बनवला, कापूस कशा पद्धतीनं. तर कापूस पीक जे आहे ते वेगवेगळ्या अंतरात लागवड करायची असते. तर
तर आपण किती अंतर करू शकतो ह्या मशीनमध्ये? या मशीनमध्ये आपण 6 इंच करू शकतो, 7 इंच करू शकतो, 8 करू शकतो, 9, 10, 11, 13, 16, 21 आणि 23, 33, सॉरी 21 आणि 33 एवढे भरपूर आपण अंतर यामध्ये करू शकतो. त्यानंतर आता बियाणं ही वेगळ्या योग्य खोलीवर पडलं पाहिजे, यासाठी आपण काय करू शकतो? ज्याही शेतकऱ्यांना वाटत असेल की माझं बियाणं 2 इंच खोलीवर पडलं पाहिजे, तर तुम्ही पाहू शकता इथं ह्या ज्या मशीनचा दात आहे हे 2.5 इंच खोलपर्यंत तुमचं बियाणं टाकते. परंतु ह्यासोबतच एक डीप बोर्ड नावाचा आयटम येतो, म्हणजे ही जी कॅप आहे याच पद्धतीची एक सेम कॅप येते. ही कॅप यावर बसल्यानंतर तुमचे बियाणं जे आहे ते 1.5 इंच खोल पडते, म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीनं 1.5 इंच खोल म्हणजे टाकू शकता किंवा 2.5 इंच खोल सुद्धा तुम्ही टाकू शकता. म्हणजे ती सुद्धा सुविधा तुम्ही या मशीनमध्ये ती सुद्धा सुविधा दिलेली आहे. फक्त ते जे डीप बोर्ड आहे ते डीप बोर्ड तुम्हाला वेगळं विकत घ्यावं लागेल, ते मशीन सोबत येत नाही. कारण प्रत्येक शेतकऱ्याला कापूसच म्हणजे प्रत्येक शेतकरी या मशीनने कापूसच लावेल असं नाही, वेगवेगळे पिकं लावू शकता. म्हणजे चना पीक लावलं तर मग डीप बोर्डची आवश्यकता नाही, अशा पद्धतीचं सुद्धा यामध्ये आहे. आणि आता मग या मशीनची किंमत काय? तर ही मशीन तुम्हाला मिळते फक्त 6,700 रुपयाला. आता या मशीनची थोडीशी मजबूती सुद्धा तुम्हाला दाखवून देतो, कारण बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की मागं ओढल्यानंतर मशीना तुटतात, म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा कंपनीच्या मशीना तुटतात. तर ते सुद्धा एक ट्रायल तुम्हाला देतो की या मशीनचं काही तुटते फिटते का पहा तुम्ही. मी मागं वाढतो, समोर मागं, बरं जोरात, असं नाही की बाबा हळूच कशा पद्धतीने तुम्ही याला हँडल करू शकता. त्यानंतर या मशीनची जर मजबूती पाहायची असेल तर तुम्ही मजबूती सुद्धा दाखवतो पहा. ठीक आहे, मशीन वरून फेकली, परत एकदा चालून दाखवतो, बियाणं व्यवस्थित पडते का पाहू आपण. पहा प्रत्येक ठिकाणी एक एक बी पडली. ही मशीन आता आपण रस्त्यावर चालून दाखवली, ॲग्री पॉवरची ही मशीन. तर हे कडक असल्यामुळे तुम्हाला बियाणं वर दिसलेलं आहे, परंतु मग मेन फील्डमध्ये हे बियाणं झाकल्या जाते की नाही जात ते सुद्धा आपण पाहून घेऊया. ठीक आहे, आता ट्रायल घेऊया आपण मेन फील्डमध्ये, आणि इथं बियाणं झाकल्या जाते का नाही ते पाहू आपण इथं. ठीक आहे, तर आता काही ठिकाणी आपण पाहूया की बियाणं आहे की नाही. तर बरोबर आहे, तसं तर आपण पाहिलेलं जायच्या आधी. कट करून घेतो मी. ठीक आहे, त्यानंतर आता हे छिद्र झाकल्या गेल्यामुळे समजत नाही कुठं पडलं ते नेमकं. आपण अंदाजी शोध घेऊया आता. आता परफेक्ट नाही सांगता येणार, कारण छिद्राची जागा दिसत नाही, त्यामुळे आता मी अंदाजी पाहतो कुठं कुठं सापडते बियाणं. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बियाणं मी दाखवलेलं आहे, आणि खोलवर व्यवस्थित झाकल्या जाते हे सुद्धा तुम्ही पाहून घ्या. जबरदस्त पद्धतीने हे झाकल्या जाते. या मशीननं कोणकोणते बियाणे आपण लागवड करू शकतो? तर आपण याने तूर लागवड करू शकतो, सोयाबीन लागवड करू शकतो, चना लागवड करू शकतो, त्यानंतर कापूस लागवड करू शकतो, त्यानंतर उडीद आहे, मूग आहे, ज्वारी आहे, मका आहे, त्यानंतर मटकी आहे, एरंडी आहे, बरबटी आहे, गहू आहे, भात आहे, सूर्यफूल आहे, असे वेगवेगळे पिकं आपण याने लागवड करू शकतो. आणि याचा अंतर किती होऊ शकते ते सुद्धा मी तुम्हाला सांगितले. कोणकोणते फायदे तुम्हाला हे मशीन वापरल्यानं होणार आहे? सगळ्यात पहिला फायदा होणार आहे तुमचा की सारख्या अंतरावर बियाणं पडणार आहे. दुसरा फायदा सारख्या खोलीवर पडणार आहे. तिसरा फायदा मजुराची भरपूर बचत होणार आहे, कारण खूप पैसा तुमचा इथे वाचणार आहे. 4-5 एकर जरी तुम्ही लागवड केली तरी तुमची मशीन एका वर्षात मोकळी होते. त्यानंतरचा महत्त्वाचा फायदा म्हणजे ॲग्री पॉवरच्या मशीनमुळे तुमची पैशाची आणि वेळेची तर बचत होतच आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की ज्यावेळेस आपल्याला कापसाची लागवड करायची जी वेळ असते, आपलं पीक जे आहे ते वरच्या पावसावर अवलंबून असते, आणि वरचा पाऊस आल्यानंतर त्या 1 ते 2 दिवसात म्हणजे 24 ते 48 तासाच्या आत तुमची लागवड झाली पाहिजे असते. त्यावेळेसच तुमचं पीक उगवण चांगली होते आणि झाड संख्या मेंटेन राहते. आणि त्यासाठी मजूर आपल्याला वेळेवर मिळत नाही, किंवा मिळालं तरी खूप जास्त पैसे ते मागतात. त्यासाठी पर्याय म्हणून सगळ्यात बेस्ट म्हणजे ॲग्री पॉवर मशीन, ॲग्री पॉवरची सीडर मशीन, जी योग्य बियाणं योग्य अंतरावर योग्य खोलीवर आणि ओलीत टाकली, जिथं ओल पिकाला पाहिजे त्या ओलीत बियाणं पडते. त्यामुळं 100% झाड संख्या मेंटेन होते. उत्पादनावर सुद्धा याचा खूप मोठा फरक लागत असेल
तर फक्त 6,700 ला मिळते. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जाऊन ऑर्डर करू शकता किंवा स्क्रीनवर तुम्हाला वेबसाईट सुद्धा दिसत आहे www.agripower.store. त्या स्टोअरवर जाऊन सुद्धा तुम्ही या मशीनविषयी अतिरिक्त माहिती मिळवू शकता आणि खरेदी सुद्धा करू शकता.